तर आज खुर्शी चंदू राठोड मावसा येऊन जाता तेरा वेगे आणि तेरा आपण सगळ्याशे आप्त गुप्त आणि हे भजनकरी मंडळी प्रबोधन करेवाळी विचार विशेष म्हणजे उजी आपल्या माहिती मोठो ज्येष्ठ आणि वरिष्ठ गोविंद काका शेरेगे साक्षीती आज आपण म्हणून उत्तर कार्य सर्वात जमा व्हायचा आपण एक दायित्वच आणि दायित्व निभाय सारू आपण एक कार्यक्रम तर ये कार्यक्रम मेरे भाई मलारेवड़ा है तो डोकरा मोदीन भी है तो डोकरीवड़ा भी है तो मग काही प्रोफेशनल भजन करीची प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक जो काय जे सफारी लेन भजन करत होतो मला असे जर काही एखादी संधी मिळत तर बोलू छू पण ये लोक हमारे श्यामार बोलाण्यावर काही मारो कार्यक्रम आवडगो वो आवर्जून मुझी मन बोला है आणि ये शेर मान रखाडन पाहत आहे छू वास्तविक मग काही प्रोफेशनल छेदी आणि मग कवी बी छेदी की काही साधू साधू किंवा आतू आतू काही विचार भजन जोडताना लिहायरो बोलेरो कसोही मार्कन काही प्रकारची मार्कन जे काही कारण ही मारा पिंड मात्र भजन करेल रोज मग जन्मजात भजन करील पण या भजन करील काही काही वातावरण सांभळेल म्हणत जर खरंच म्हण एक खंत वाटायचं दुःख वाटायचं येऊन एक समजीचे आवचं की अध्यात्म नाही ज्याला अध्यात्मकच और अध्यात्मेरो सर्वोच्च टोक जनकच और परमहाऊस बरोबरच म्हणजे तरी म्हणजे परमहाऊस जे काही पदवीच अतिशय अध्यात्मेर नाही अतिशय उच्च टोके असे पदवीच पण तो परमहाऊस जनकच रामकृष्ण परमहाऊस स्वामी विवेकानंदेरो गुरु आणि वो रामकृष्ण परमहंस मांसाहारी येतो मांसाहारी कळत होतं हा म्हणजे वर मासळीरो मांस खात होतो वर शिष्य अख्ख्या जगेर नाही निस्ता राष्ट्रीय नव्हे नॅशनल नव्हे इंटरनॅशनल राष्ट्रीय नव्हे आंतरराष्ट्रीय लेवलेर ऊपर जे गीतार ज्ञान अमेरिका लेगो जन 1898 जन धर्म परिषद भराई अमेरिकानं आणि वो अमेरिका रे शिकागो परिषदेर माई स्वामी विवेकानंद भारतेर धर्म परिषदेर माई वो धर्म परिषदेर माई केला वो की हमार गीता जगेर माई शेती मोड आणि जगेर ऊपर ले जाय वाळो माणस जर मांसाहारीच परमहंस शेती जास्त मोठ पदवीच वो मनख्या जर मांसाहारी भी है म्हणजे केरो तात्पर्य असोच मारो की आहारे पर ही अध्यात्म ठरेली आध्यात्म तुम्हार भक्ति ठरेली तुम्हारा आहारे ऊपर तुम्हार भक्ति ठरेली आहारे ऊपर तुम भजन करी ठरोली ठरच केपर भक्ति तुम्हारा आचार्य विचारे पर तुम्हार वागणुके पर तुम कसे लोक सोबत रोजो वर सोबत म्हणजे तुम मन हारू तुम्हारा म्हणजे मारो केवळ छे की तुम्हारा शाकाहारी में काही उलटो बोल रो छू किंवा तुम्हारा खाए पिए वाले समर्थन कर रो छू असे मारो काही मारो उद्देश आहे फक्त मला हेच खेळच की तुम्हार नाही जे काही द्वेष तमार मनेम जे मत्सर छ तमार मनेम जे ये विदाउट माळकरी बद्दल जे आकस ई कहा वाचन रखाडो म्हणजे तम विचारा भग पाठ करले ते म्हणजे की ज्ञानी भेगे गई तमनु विचार बात पोथी मायरी बात मला नहीं मगे तम ज्ञानी भेगे गई तुमको जेता भया केला वो की पोथी सब होती है आणि बात खरीच अब मन कने वाटत हो 10 अवतार महाराज भगवान कण सुद्धा कुठल्याही प्रकारे भेदभाव छेडी भगवान का एक बात काय रे
माछड़ी अवतार भगवान क्या बोला कहीं ये सृष्टि में कहीं जीव छ ये जीवन से न्याय जेवू छ माछड़ी अवतार और बात काज में अवतार पाणी में और बात जो वरहा अवतार वरहा म्हणजे डुकर गामे माई डुकर वेगळे वेगळे वो जरा बिचारे वेगळे रच पण राणे माई डुकर जरा कंदमूळ वगैरे खावचं वो तर काय भगवान हो कारण समानता और बात जो कोणी शुद्ध असो मांसाहारी सिंह नरसिंह अवतार तो भगवान बाकी रावतार तो मामले છે માલમचं તો ભગવાને કન આટલા ભેદભાવ છે ની ઓતરા આપણે કન કારી છે આપણે કન ચાહે માંસાહારી રો ચાહે શાકાહારી રો કરતાની ચોખો વાક છે નદી ડોંગી પરી જલ નભે ડોંગા काय भूललासी वरलिया सोंगा ऊस डोंगा परी रस डोहे डोंगा काय भूललासी वरलिया सोंगा चोखा डोंगा परी भाव नभे डोंगा काय भूललासी वरलिया सोंगा તમારા અંતકરણે રહી તમારે જે કઈ સબકોન્શિયસ મન ઓળમાં કઈ જાગા છે તમાર વૈચારિક લેવલ કતરી છે તમાર વૈચારિક પાતળી કતરી છે એ પર તમાર ભક્તિ એ પર ઉપર તમારો આધ્યાત્મ ઠરત મેરે ભાઈઓ નહીતર પછી કઈ કઈ જે તમને એવડી માલમ છે ને આપણે સામે ખાઈ વાળો છે કઈ કઈ ભાગ ભજન જર માળકરી વીએ તો ભેદ ગુલામ બરોબર છે માળકરી જરી વીએ તો ભજન કરો કે ભણે ના બિચારે વાસ્તવિક ભજન એ કલા છે કઈ આધ્યાત્મ છે નહીં આતો કારણ ભગવાન કઈ અત્રે 1800 પર કે ભજન બોલે તો ભગવાન મળ જાય ગઈ ઈ તમાર હમાર માઇન્ડ જે કઈ સ્કિલ છે તમાર માઇન્ડ જે કઈ કલા છે ઈ કલા आता પ્રેઝન્ટ કરે છે સાદર કરે છે आणि तमनून माई कला अशी आहे की तमनून व श्रोताऊन कतरा वेळ खेळत राखतो ઈ તમારા હાથે મેં મહત્વ કરતાડી ઘડી સેવટેરી કન ચલી આવી सोनो चांदी हीरा मोती ओती जेवढा मोठो छ सोनो चांदी हीरा मोती ओती जेवढा मोठो छ मोजे हुए रकमे माई बेगणतीरो तोटो छ अत्रा अनमोल की पुन्हा नच मळवाळो आपण वर असेल आपण कोई मनख्या मरगो छ वन आपण स्वर्गीय लखाचा कैलासवासी लखाचा वैकुंठवासी लखाचा जसं काही આપણે નક્કી ખાતરી છે કે આપણો બાપ દાદા યાડી કાકી દાદી કોઈ નરકેમ ગીત કોઈ બરોબર છે અને આસો की जसं काही વાત જાણ ડિગ્રી आहेत આબો સમજા માંસ ખાય વાળો शिकार करे वाळो मनख्या पापी विये नरकेम जातो विये वरची चार नरकवासी लकडू बा पण प्रत्येकच मनख्या स्वर्गेन जातो गे आणि स्वर्गेर वर्णन असो छ जसं काही स्वर्गेन जाण होता मेले आ स्वर्गेर वर्णन તમે हमने मारा के वाचेवाळ भजन કર્યું તો આરાવત માણસે સાવી હોત જ હોત માણસે સારું માત્ર એ ભાઈ તમારે સારું છે ને સ્वर्गेर माई मात्र काही वाचो गरुड पुराण वगैरे वर माई महिला सारू काही व्यवस्था છે कारण તમારે સારું काही व्यवस्था था मास्टर केम कराय मग काय नाच गाना करे सावळ्यात गोकुळ होता मोठी मोठी नाम रंभा मेनका उर्वशी अशी अप्सरा नाचे नाचे ना તમારું मनोरंजन करे સારું करा तम आता पुण्य किती तो घडे घडे शावळा घडे ए घडी सेवा भरोसो केरिया
जाग जाओ काळेरी रात आचे आचे छोडे निमोत आबतरी निंदेर जाग साधू संते रे के हे मवाग मुसे साधू संते रे स्वामी विवेकानंद संत तुकाराम महाराज भी है संत विश्वर सिंह महाराज भी है कि सवार कुंभ मेळा मावाळा तो कसे नंगे साधू होत महाराज भी गई निस्ता गांजा आवडा आवडा पोता भरण ले जाओ तो महाराज भी गई घड़ी से वाटेरी प्रत्येक वाद प्रत्येक क्षण प्रत्येक पल એને કેવી બીતાનો લાગે જોડે વાળો છેરી તો ન કાળા સત કામેર સાધ મેળક મારી નાવલ फक्त आताच करायचं आणि आता दिसतं आताच नरक आणि आताच स्वर्ग म्हणजे विनोद करून केलं होतं जाणार की जसं काही म्हणून बाप दादा हे जाण होतं देखण होती लखन आहे मला असं म्हणायचंय वेदात लिहिलंय म्हणून म्हणायचं का पुराणात लिहिलंय म्हणून म्हणायचं का बायबल मध्ये लिहिलंय म्हणून म्हणायचं का गुरु ग्रंथ साहेब मध्ये लिहिलंय म्हणून म्हणायचं का एखाद्या व्यक्तीने सांगितलं म्हणून म्हणायचं का तमनेनं यशे पोथी पुराणे लखमेलच करणं मानायचं काही अरे तुम्हाला बुद्धीचं वर चिकित्सा करू लागे कारण ये दुनियार माई कृषी प्रकार चमत्कार वेणी संत नव्हे जादूगर करावया चमत्कार हा तो व्यवहार पोट भर्यांचा संत साधू संत चमत्कार वेणी योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म योग या करेती भजन पूजन करेती सिद्धी प्राप्त वेळी वर अभ्यास वेगळोच आहे तो विवेकानंद कस आयो बसो चलो जाय जीवन सोपेर माई काही आवत धंद्र वेरो लागेरी ठाव गणगोत पिसा वारसे आतरे जाव करता प्रेमदासजी महाराज ही 80% कवित्व समाजकारणाचं आणि 20% देवधर्माचं मतकुचुकी असो असो कवी आपल्या समाजावर उजी जन्मे नाणो अतिशय कठीण वाच कारण हो काळेरबाई उगच तुला देव अजूनी कसा पावना तुझी नाही देवावर भावना तुला देव अजूनी कसा पावना
भक्ती बिन देव न भेटे, भेट कधी होणार दुःख पडता म्हणे खोटी. તમ કેર સોબત બેસો છો, કેર સોબત ઉઠો છો કે પૂર પર તમાર લેવલ થયો છે. એક કારણ એક છોરા રામ સત્કાર કીધે મોવાડી छोरा कृष्णा ज्ञानेश्वर राठोड. ये शाळा भाई ये गोविंद काकारे होतं वो 10वी आणि 12वी पास कीधो. प्रचंड आत्मविश्वास. वर 5वी अब वर जो 5वी नोकरी 4 नोकरी अंगाडी 4 नोकरी कीधो. वो माई गॅजेटर येतो आणि आ फूड अँड ड्रग अरे तुकाराम मुंडे सामुजे खात होतं वो खात्यावर इन्स्पेक्टर होत. मला वाटलं की काही म्हणून बोलेर नाही याची 4 जण अभ्यास करत जर मोठे होत म्हणून माहीर आत्मविश्वास प्रचंड आत्मविश्वास म्हणून चेहऱ्यापर्यंत म्हणून माहिती विश्वास ही विश्वास चेहऱ्यापर्यंत झळकीचे कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हमारे शामराव वेलवेल की छिचार अच्छी आती है डॉक्टर अधिकारी आते छिचार कोई कृषी अधिकारी वगैरे गोरजोबाईर कारण मला वाढदिवस वगैरे होत तर असे कर्तबगार छिचारूर नाम येणू नोंद वेणू आणि वनूर कुठे बापडे थाप कुमारतोय ही देव आध्यात्मिक भूकेबद्दल मला काही नेणू देणू छे. देव तुला देव या दुनी महाराज जे को करो छू उभे आडवे गंध लावतो करतो काळा बाजार. देवा पुढे ती वाजवी घंटा बँड वाजवी घंटी याने काय होणार जीवाईच उदाहरण काही म्हणे ती गेलो कोणी मग आसाराम बापू को राम रहीम को रामपाल को अरे हजारो महाराज गेले हजारो चमत्कार करेवाळ सोनेरी अंगठी काढेवाळ सोनेर लाकड काढेवाळ आबा 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 कालपरम वाच मी नाही कोणी बाजी उमरे देर माई बाई हो एक बाई कंची सोनेर मंगळसूत्राचे एक पण घ्यायला तो म्हणे इथे सोनच कला होता स्थानात सोनं तर दुप्पट कर दू सोनं दुप्पट कर दू म्हणजे वरे सारू काय करू की તમારા ઘરે नाही सुशिक्षित આપણે सुशिक्षित हेणूच गरजेचं છે નોતરાજ વાત થામેન જમે નહીં दर्जेदार शिक्षण हेणू वनूर माथेर माई विवेक रेणू वनुकन चिकित्सा रेणू हानू कसं काय वेसगच वो बाई बांधी वो सोने ना आन ऊपर बांधी नी उमट के चले गयो वो काही जोगी कोई इधर बेते वो छोरी बाजू सांभट ती 12वी सायन्स छोरी रहू वो छोरी केजरी हो ना तो छोड़न तिथे तो कशा वो सोना ही गए पर कहीं गए कहीं छेने भाई भड़के वो रामनगरी नूनू पकड़े नूनू मारे. तो मार विनंती हीच रहा आगाडीत केलं की मग मार काही प्रोफेसर छेनी भजन करी उन मार एकच विनंती रहा की तम प्रत्येक दम कतेल तरी तम भजनेरी तमने निमंत्रण आवचं तारीख मिळचं तम वच जावत हो. तो या समाजेर म्हणजे छोटी मोठी जे काही वाटत जे जागृती करेली वाटच ये जागृत करे हमारा ये कार्यक्रम में बदल हमारा झिलकरी गोविंद काका कंती 101 रुपया यायचं वरबाद मार भाण जो सुगंध चव्हाण कधी सुद्धा 50 रुपया दे मायचं की भक्ती खरोच दिसता घंटा वाजवायची वेळी माळ करेन मार नाम एक म्हणजे अत्यंत गरजेचं वाचू कारण जर समाज एखादी अच्छे मार्गे जारोगी है वो हमारो मुळीच विरोध छेनी वो हमारा समर्थन जरी है
फक्त एकच वाचायचं की तम द्वेष न करू वाचूच बार एक विनंती रच तुला देव करतो की रे भंडारा इंद्या पताके उभारुनी पिंडवाज बँड वाजवी तुतारा या धंद्यात माफी मागू भजने मोकळा मार कमान केली म्हणजे તમારે જે ભજન કરી લોક છો તો જે તમાર કમાન્ડ હતું ઓતરી કમાડ માર ભજન છેડી પ્રેમદાસ મને ऐकून घे जर तुझं हरी भेटावा कर भक्ती देवाची खरी तुझे अंतरी भाव असावा सारा चित्त प्रभू प्रेमदासजी महाराज तो सारे आयुष्याबद्दल वंदन ज्ञान हो आणि आहार आहे भौगोलिक परिस्थिती बाळगून जगाच्या पाठीवर 800-825 करोड लोकसंख्या आहे त्यापैकी 97% माणूस हा मांसाहारी आहे 2 ते 3% फक्त माणसं शाकाहारी आहेत आणि वरे माहिती भारत देशावर बाई मात्र शाकाहारी 25 ते 30% म्हणजे भारत देश कहा भौगोलिक परिस्थिती पर जेरो ओरो आहार खरच कारण ही फूड चेन गजो अब जर वहां जर दया दिखाओ करुणा दिखाओ उजू तो ये गई बोला महाराज अरे वर का उर ये रखाव लगे कोणी हो म्हणजे और माई रिस रही है और माई क्रूरता रही है क्रूरता रही है तो जीव जगे उसके लिए शिकार मिले हो करता नहीं कैसा सही भगती क्यों नहीं जाने न करो में हमें दीवाने सही भगती क्यों नहीं माऊली साधू संत महाराज कतरात केवजी अरे येना भक्तीना अध्यात्म साधेना अध्यात्म पर सर्वोच्च टोकेन जर तमे तयार हुई तर तमने ना सही भक्ति कहूं लागे खरी भक्ति कहूं लागे तमने ना अबू मरे वो तो जेतीस तो मारे करे मारो करे आवर थाबी जेती तू छोड़ दू था मत गई जो बन की सतुराई ज्ञानेश्वर माऊली वेगो चोखा मेळा वेगो निळोबा वेगो म्हणजे एकनाथ स्वामी वेगो हे लोक ही जे संत परंपराच कारण एकादशी वेगळी आज द्वादशीच वास्तविक पाहता वारकरी संप्रदायार जन्म नामदेवराय केलो आणि वारकरी संप्रदायार जन्म कहायो की ये जगेर माही यात्रा वर्णा अवस्था बोकाळ होती
आता स्पृश्य आणि अस्पृश्यता बेपोकार रीती मनख्यानं मानस करून मानायचं मनख्यानं मानायची तयारी व्यक्ती कोणी मनख्याने अरे माणूस आज तुही मनख्याची होई मनख्याचं तू तर बामणेर घर जन्मेला हो कटांगी वेगळंच काही अरे उपरती मुसलमान ख्रिश्चन हिंदू वगैरे वगैरे करून जर मिळतो तो उपरती सुनता कर मिळतो व त्याची जानवा घर घालून मिळतो ये सारू कि वारकारी संप्रदाय स्थापना हुई कि हम कोई भी रिया जे गळे माळच हाते पताकाच हमसे समान था वो तो देखो वारकरी संप्रदाय में कितनी महत्व समानता वो पूर्ण जाकर देखील एक दुसऱ्याला बघू पडत आपला ताकरचा આપણે નવે ડર લાગે છે કારણ આવડા મોટો સાહેબ છું આવડા મોટો સંસ્થા ચાલક છું આવડા બડો ભજન કરી છું તો આવડા બડો મહારાજ છું મહારાજ वो वारकरी हेट लोटांगण झालं लोटांगण सई भगती अतिशय जीवन अनुभवचं अनुभव से ज्योत प्रकाशा सर्व काल सूचित रहता यूं क्या साहेब मिलता है मुलाना होकर बांग पुकारे वो क्या साहेब बहिरा है अरे भगवान कहीं बेरो से मूंगी के पाँव में घुंघरू बाजे वो भी अल्लाह सुनता है अकराऊ शक्तिवान सर्वशक्तिमान असो भगवान सई भगती नो प्रॉब्लेम मला काही प्रॉब्लेम मग काय क्या बोलो मारो काहीही आग्रह केली તમારે એક ખેડો ટ્રાય अरे वा समझना कर घोड़